नाशिक शहरासह सातपूरमधील नागरिकांना व वाहन चालकांना खड्डे म्हणजे रोजची डोकेदुखी ठरत आहे। शहरातील खड्ड्यांमुळे 5 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। प्रभाग क्रमांक 26 मधील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी प्रशासनाला व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। दरम्यान प्रभाग क्रमांक 26 मधील अंबडली रोडवरील अंतर्गत रस्ते, पाटील पार्क, सातपूर मळे परिसर, घाटोळे नगर आदी परिसरात खड्ड्यांचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य पसरले असून यामुळे वाहन चालक, विद्यार्थी, महिला नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। कुंभमेळ्याच्या नावाखाली पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी जो खर्च झाला त्याचा अहवाल मनपा अधिकाऱ्यांनी समोर मांडावा अशी संतप्त प्रतिक्रिया संदीप तांबे यांनी व्यक्त केली आहे। नगरसेवक एका बाजूला आहे आणि एका बांधकाम विभागाचे अधिकारी एका बाजूला आहे। लोकशाही राहिली आहे का नाही? एका विभागाचे सर्व प्रशासकीय अधिकारी एवढ्या सर्व लोकप्रतिनिधींचं ऐकत का नाही, याचा पण विचार केला गेला पाहिजे। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे कामगारांना मोठी कसरत करावी लागत आहे। अनेक वाहने पावसामुळे झालेल्या चिखलाच्या खड्ड्यात अडकून पडत आहे। रस्त्यांवर चिखलांचा अक्षरशः गाळ तयार झाला असून रस्त्यांवर चालणे देखील मुश्किल झालंय। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर।